गोंदियामध्ये सध्या पूरस्थिती आहे, मात्र लोकप्रतिनिधी हे रील बनवण्यामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। तिरोड्याच्या भाजप आमदारांची स्टंटबाजी पाहायला मिळालेली आहे। विजय रहांगडालेंची रील सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झालेली आहे। जेसीबीवर बसून रहांगडालेंची रीलबाजी पाहायला मिळालेली आहे आणि यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। आधी शेतकऱ्यांना मदत करा, नंतर रील्स बनवा, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या शेतकऱ्यांमधून येताना पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहेत गोंदियातील हे आमदार। जिल्हा हा पाण्याखाली असताना, पूर परिस्थिती असताना देखील रील बनवण्यामध्ये व्यस्त आहेत। पाणी वाहून गेलं अशा परिस्थितीत जर आमदार साहेब जेसीपीवर बसून ट्रॅक्टरवर घेऊन असे जर कुठे पाणी काढायला गेले असतील आणि तिथं जर रील बनवत असतील तर ही अतिशय शोकांतिका गोष्ट आहे। पहा, मी स्वतः एक शेतकरी आहे। शेतकऱ्याची व्यथा हा स्वतः शेतकरी सांगू शकतो आणि त्याच्या मदत जे जनप्रतिनिधी म्हणून आमचे आमदार साहेब रांगडाले जी आहेत, त्यांनी असा बरं ठीक आहे शेतावर पाहणी करायला गेले असतील, पण त्याच्या तोंडातील जे हास्य पाहून आणि जे थट्टा करण्यासारखे एक कार्य केले आहे त्यांनी, हा माझ्या हिशोबाने चुकीचा आहे। ही मदत करणे तर दूरच सोडा, परंतु त्यांचं सरळ बघण्यापेक्षा ते स्वतःला फेमस करण्याचे जे स्टंट करतात, ही अतिशय मानव जातीला लाजेची, शरमेची आणि प्रतिनिधी पुढाऱ्याला न शोभणारी घटना आहे। जवळपास 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। कधी नव्हे तेवढा पाऊस एका दिवसावर रात्रभरात पडला। अनेक लोकांचे याच्यामध्ये बळी गेले, जनावरांचे बळी गेले आणि अशा दुःखात असलेल्या शेतकऱ्या बळीराजांच्या वेळेस जर एखादा लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे रील बनवत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। परंतु खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी एक आदर्श म्हणून लोकांच्या डोळे पुसण्याचं काम केलं पाहिजे, लोकांना मदत करण्याचं काम केलं पाहिजे। हे स्टंटबाजी करण्याची वेळ नाही आहे। स्टंटबाजी करण्याकरता तुम्हाला अनेक संधी मिळतील।